नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. कोल्हापुरात किरकोळ कारणातून रक्तरंजित हल्ला, चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा, शाहूपुरी पोलिसांकडून आरोपींची धिंड. कोल्हापूर शहरातील कदमवाडी परिसरात किरकोळ कारणातून झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित हल्ल्यात झाले असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शाहूपुरी पोलिसांनी आरोपींना गुन्ह्याच्या ठिकाणी तसेच त्यांच्या गल्लीमध्ये नेऊन त्यांची धिंड काढत गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाईचा संदेश दिला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र सखाराम बावणे, वय वर्ष 57, रिक्षा व्यवसाय, साळुंखे कॉलनी, कदमवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी स्वप्नील आबाजी आडुळकर, विजय उर्फ बंडू बयाजी गावडे, अजय राजू एडगे आणि लक्ष्मण रामचंद्र बाऊदने सर्व राहणार कदमवाडी कोल्हापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास साळुंखे कॉलनी कदमवाडी येथे हा प्रकार घडला. गांधीनगर येथील ओंकार बारमध्ये दारू पिण्यासाठी रिक्षातून मोफत सोडली नाही या कारणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला "तुला आता जिवंत सोडत नाही" अशी धमकी दिली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या पोटावर उजव्या हातावर गुप्तेने वार करून गंभीर जखमी केले. यावेळी फिर्यादीचा मुलगा तेजस रवींद्र बावणे यालाही कुऱ्हाडीने पाठीवर वार करण्यात आला तसेच बांबूने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून फिर्यादीवर शस्त्रक्रिया सुरू असल्याने उपचारानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच शाहूपुरी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींना गुन्हा घडलेल्या ठिकाणी तसेच त्यांच्या गल्लीमध्ये नेऊन त्यांची धिंड काढण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये शाहूपुरी पोलिसांच्या धडक कारवाईची जोरदार चर्चा रंगली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 109(1), 352, 351(2), 3, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.